नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन, वाढीव महागाई भत्ता व रिक्त पदांवर पदभरती इत्यादी विविध प्रलंबित मागणीवर 17 लाख राज्य कर्मचारी संपावर जाणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। निवृत्ती वेतन योजना, वाढीव महागाई भत्ता वाढ तसेच रिक्त पदांवरील पदभरती अशा विविध प्रलंबित मागणीसाठी राज्य कर्मचारी संपावर जाणार आहेत। राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी विविध प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण होत नसल्याने लवकरच संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर व मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी दिलेली आहे। प्रमुख मागण्या: 1. महागाई भत्ता वाढ। केंद्र सरकारप्रमाणे दिनांक 1/7/2025 पासून वाढीव महागाई भत्ता राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्याची मागणी आहे। 2. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना संदर्भात विविध अटी, शर्ती, स्पष्टीकरण संदर्भातील सविस्तर नियमावली शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा। 3. रिक्त पदांवर पदभरती। राज्यातील सर्वच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत। अशा रिक्त पदावर तात्काळ पदभरती करण्याची मागणी केली जात आहे। वरील प्रमुख मागणींवर लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास राज्यातील तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।